नमस्कार मैत्रिणींनो, धनश्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी भेंडीची भाजी करणार आहे. तर मी तर पावशेर भेंडी घेतलेली आहे. तर भेंडी मी कट करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. भेंडी तर मी अर्धी माझी कट झालेली आहे. थोडेसे राहिले 4-5. तर भेंडीची भाजी लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सकाळी जरा लवकर छान वाटते. मी तर भेंडीमध्ये घालण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडासा लसूण घालणार आहे. भाजीमध्ये लसूण टाकलं छान लागते भाजी. तर मी ते शेंगदाणे कुटून घेत आहे. तर मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाला आहे. त्यावर भेंडी टाकलेली आहे. लोखंडाच्या तव्यावरची भेंडी खूप छान लागते. त्यामुळे भेंडी लेकरांना लोखंडाच्या तव्यामध्ये शरीरात दिलेलं चांगलं असतं. मी यामध्ये 1.5 पळी तेल घातलेलं आहे भेंडीत. ही भेंडी डब्याला दिल्याला मुलं आवडीने खातात. आणि त्यामध्ये लसणाची पेस्ट खूप छान लागते. आणि त्यावर तव्यावरची भेंडी म्हणलं की खूप छान लागते. अजून पुन्हा मी भेंडी थोडीशी चांगली भाजीपर्यंत करते, कारण मुलींना भेंडी थोडी करपलेलीच आवडते. त्यामुळे तर तुम्ही बघू शकता भेंडी थोडी आपली झालेली आहे मऊ मऊ. आपली भेंडी आता अर्धी झालेली आहे छान. बघू शकता भेंडी चांगली भाजलेली आहे अर्धी. तर त्यामध्ये मी मीठ घालत आहे अर्धा चमचा. आणि भेंडी पुन्हा परतून घ्यायची आहे. भेंडी आता पूर्ण आपली झालेली आहे. मी छोट्या मुलीसाठी मिठाची भेंडी काढून ठेवत आहे. तर मिठाची भेंडी खूप आवडते. त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे. आणि भेंडीची सुकी भाजी म्हणलं तर मुलींना शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो त्यामध्ये. आणि लसणाचा फ्लेवर असल्यामुळं आणखीन जास्त आवडतो. त्यामध्ये मी अर्धा चमचा चटणी घातलेली आहे. भेंडी आता पूर्ण घालून घेतली आहे. तर बघू शकता आपली भेंडी तयार झालेली आहे इथे. तर गॅस बंद केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.